काही काही घरांमध्ये सुद्धा गृहिणींना असं वाटतं की जी रिअल झाडं आहेत, जी आपली त्यांना मेंटेन करणं खूप अवघड आहे. तर कधी कधी ती झाडं सुकून जातात, मरून जातात, फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत. म्हणून त्याच्यासाठी ते रिअल झाडं न लावता ते प्लास्टिकचे झाडं वापरतात, प्लास्टिकच्या झाडांनी डेकोरेशन करतात. तर हल्ली कुठलाही आता आपल्याकडे सण आला आणि डेकोरेशन करायचं असेल तर खूप साऱ्या प्लास्टिकच्या माळा, प्लास्टिकची फुलं, प्लास्टिकची डेकोरेटिव्ह झाडं, कुंड्या हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ते लोक विकत घेऊन म्हणजे आपली जी नैसर्गिक झाडं आहेत त्याच्या दुपटीच्या किमतीने ते असून सुद्धा ते विकत घेतात आणि घरामध्ये ठेवतात. तर त्यापेक्षा आमचं सगळ्या ग्राहकांना असं सांगणं आहे की तुम्ही प्लास्टिक झाडं लावून त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाहीये. जसं आपण घरामध्ये आपल्याला जर झाडं लावली आणि त्याच्यामधून आपल्याला ऑक्सिजन मिळत असेल किंवा काही पोल्युशन आपल्या घरामधलं, घराच्या आजूबाजूचं, परिसरातलं, एन्व्हायरमेंट मधलं पोल्युशन कमी होत असेल तर आपण प्लास्टिकची झाडं का लावायची. तर आमचं तेच सांगणं आहे की तुम्ही आपली जी रिअल झाडं आहेत ती लावा आणि आपले जे फ्युचर जनरेशन आहेत, आपली जी मुलं आहेत, तर त्यांना समजा आपण गार्डनिंग शिकलो, आपण प्लांट लावायला शिकलो, त्याच्याबद्दल माहिती आपण स्वतः ठेवली, कशी लावायची, कसे मेंटेन करायचे, कशाचा काय उपयोग आहे, तर आपल्या पुढच्या जनरेशनला ते कळणार आहे आणि ते त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरणार आहे.